मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या वहिनी वायकरांच्या बिझनेस पार्टनर. नितेश राणेंचा आरोप. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या संबंधित लोकांवर ईडीकडून सकाळपासून सुरू असणाऱ्या कारवाईवर भाजप आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया आली आहे. सुजित पाटकर, रवींद्र वायकर, सूरज चव्हाण हे कोणाचे मुखवटे आहेत, कोणासाठी कंपन्या तयार करून हे गैरव्यवहार करत आहेत. मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुठल्या वहिनी या रवींद्र वायकर यांच्या बिझनेस पार्टनर आहेत, असे नितेश राणे म्हणाले. पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की अजून किती शिवसैनिकांचा बळी उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब घेणार आहे. स्वतः भ्रष्टाचार करायचा, पैसे कमवायचे आणि मग ते पैसे बाहेरगावी पाठवायचे. मग कारवाई होत असताना कधी रवींद्र वायकर, कधी सूरज चव्हाण नवसमोर येतात. पण कधीतरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सांगावे की आम्ही पैसे घेतले, आमच्या नावाने पैसे फिरले होते, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. एकदा बाळासाहेबांच्या त्या खोलीमध्ये जाऊन तिथे हात ठेवून शपथ घेऊन महाराष्ट्र समोर सांगावं की रवींद्र वायकर, सुजित पाटकर, सूरज चव्हाण यांनी केलेल्या व्यवहारामध्ये कुठलाही उद्धव ठाकरे कुटुंबाचा हात नाही, हे सांगण्याची हिम्मत उद्धव ठाकरेमध्ये आहे. सुजित पाटकर, रवींद्र वायकर, सूरज चव्हाण हे कोणाचे मुखवटे आहेत? कोणासाठी या कंपन्या तयार करून हे मनी लॉन्ड्रिंगचे पैसे फिरवत आहेत? मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या कुठल्या वहिनी या रवींद्र वायकरच्या पार्टनर आहेत? अजून किती शिवसैनिकांचा बळी हे उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब घेणार आहे? स्वतः भ्रष्टाचार करायचा, पैसे कमवायचे आणि मग ते पैसे बाहेरगावी पाठवायचे. आणि कारवाई होत असताना मग कधी रवींद्र वायकर, मग कधी सूरज चव्हाण, मग कधी पुण्या पारेख, पण कधीतरी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि कुटुंबांनी सांगावं की नाही, हे आम्ही पैसे घेतले होते, आमच्या नावाने पैसे फिरले होते. हे जे काय प्रॉपर्ट्या जोगेश्वरीमध्ये बांधतात 5 स्टार हॉटेल, ह्याच्यामध्ये आम्ही पार्टनर आहोत. एकदा बाळासाहेबांच्या त्या खोलीमध्ये जाऊन तिथे हात ठेवून शपथ घेऊन महाराष्ट्र समोर सांगावं की रवींद्र वायकर, सुजित पाटकर, सूरज चव्हाण यांनी केलेल्या व्यवहारामध्ये कुठलाही उद्धव ठाकरे कुटुंबाचा हात नाही, हे सांगण्याची हिम्मत उद्धव ठाकरेमध्ये आहे का, हा प्रश्न मला आजच्या निमित्ताने त्यांना विचारायचा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.